श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 6 ते 12 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवीन संकेत घेऊन येत आहे? अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यात यश मिळेल का? नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे का? व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक नफा होईल का? आर्थिक अडचणी कमी होऊन बचतीचे नवीन मार्ग खुलतील का? कुटुंबातील तणाव संपून आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज दूर करण्याची वेळ येईल? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात कोणते निर्णय तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवू शकतात? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, स्थैर्य आणि हळूहळू होणाऱ्या प्रगतीचा ठरू शकतो. कोणतीही गोष्ट घाईघाईने करण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेला संभ्रम दूर होऊ शकतो. घर आणि काम या दोन्ही ठिकाणी समतोल राखण्यात तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवली तर भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार, मेहनत आणि संयम या 3 गोष्टी या आठवड्यात तुमच्या यशाचे मुख्य आधार ठरतील. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा स्थिर आणि प्रगतिकारक राहू शकतो. कार्यालयात तुमच्या कामाची गुणवत्ता वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला त्यांचा ताण जाणवेल, पण तुमचा अनुभव आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. कोणत्याही वादात पडणे टाळा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांचा विश्वास वाढेल. जुन्या व्यवहारांमधून फायदा मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहू शकतो. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. अचानक काही आवश्यक खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बचतीचा विचार महत्त्वाचा ठरेल. अडकलेली रक्कम परत मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. दीर्घकालीन नियोजन अधिक फायदेशीर ठरेल. कुटुंबासाठी केलेला खर्च समाधान देईल. कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे जाणवेल आणि भविष्यासाठी आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे सर्वांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ आणि समजूतदारपणा अनुभवायला मिळेल. जुन्या मतभेदांवर पडदा पडू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची भावना निर्माण होईल. घरातील काही जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या तुम्ही समर्थपणे पार पाडाल. नातेवाईकांशी संवाद वाढेल. अनावश्यक वाद टाळल्यास घरातील वातावरण अधिक सुखकर राहील. संयम आणि प्रेमळ वागणूक नात्यांना अधिक मजबूत करेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक आहे. जोडीदाराशी संवाद वाढेल आणि एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजतील. गैरसमज दूर करण्यासाठी हा योग्य काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास कायम ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींवर रुसवेफुगवे होऊ शकतात, पण संवादातून ते दूर होतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. भविष्याबाबत काही महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. संयम आणि समजूतदारपणा नात्यांना अधिक सुंदर बनवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करावे. नियमित अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यापासून दूर राहा. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. एकाग्रता टिकवण्यासाठी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला असला तरी नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक राहील. पुरेशी झोप घ्या. तेलकट आणि जड पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा.
पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम लाभदायक ठरतील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा. पाणी पुरेसे प्या. वाहन चालवताना घाई टाळा. लहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य जीवनशैलीमुळे आठवडाभर उत्साह आणि ऊर्जा टिकून राहील. उपाय: दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. श्रीसूक्त किंवा ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. घरात सुगंधी फुले अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयम, नियोजन आणि स्थिर प्रगतीचा ठरू शकतो. प्रत्येक निर्णय शांतपणे आणि दूरदृष्टी ठेवून घेतल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे मिळतील. करिअरमध्ये विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात हळूहळू प्रगती होईल आणि आर्थिक बाबतीत शिस्त लाभदायक ठरेल. कुटुंबातील प्रेम आणि सहकार्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास उत्साह कायम राहील. या आठवड्यात घाईपेक्षा सातत्य, रागापेक्षा संयम आणि शंकेपेक्षा विश्वास यांना अधिक महत्त्व दिल्यास अनेक शुभसंधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण या आठवड्यात केलेले योग्य प्रयत्न पुढील काळातील मोठ्या यशाचा पाया ठरू शकतात. धन्यवाद.